महानता उंचीने नाही तर चांगल्या विचारांनी मिळते. एका राज्यात एक प्रसिद्ध संत आले. राजाला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी सेनापतीला संतांना सन्मानाने राजदरबारात घेऊन येण्याचा आदेश दिला. सेनापती लगेच शाही रथ घेऊन संतांकडे आले आणि नमस्कार करून राजदरबारात येण्याचे निमंत्रण देत म्हणाले की गुरुदेव, महाराजांना आपल्याला भेटायचे आहे. राजाच्या सन्मानपूर्वक निमंत्रणाने संतांना खूप आनंद झाला. राजाचे निमंत्रण स्वीकारून संत राजदरबारात जाण्यासाठी तयार झाले आणि रथात जाऊन बसले. संत उंचीने लहान असल्यामुळे सेनापती त्यांना पाहून सारखा हसत होता. सेनापतीला वाटले की महाराज उंचीने संतांपेक्षा मोठे आहेत. एवढ्या ठेंगण्या व्यक्तीसोबत महाराज कशी चर्चा करणार? सेनापतीकडे पाहून संताला कळाले, हे माझ्या ठेंगणेपणामुळे हसत आहेत. त्यांनी सेनापतीला विचारले, आपण एवढे का हसताय? त्यावर सेनापती म्हणाले, गुरुदेव, मला माफ करा, मी आपल्या ठेंगणेपणामुळे हसतोय. महाराज उंच आहेत आणि त्यांच्यासोबत बोलण्यासाठी तुम्हाला उंच आसनावर बसावे लागेल. त्यावर संताने हसून सेनापतीला उत्तर दिले की मला मोठ्या आसनाची काहीच गरज नाही. मी खाली उभे राहून राजासोबत चर्चा करेन. माझ्या लहान उंचीचा फायदा हा आहे की मी राजाला ताठ मानेने आणि सरळ बोलू शकतो. पण राजाला मला बोलण्यासाठी मान खाली करून बोलावे लागेल. संतांच्या या उत्तराने सेनापतीला आपली चूक समजली आणि त्यांनी संतांची माफी मागितली. त्याला समजले की महानता उंचीने नाही तर चांगल्या विचारांनी मिळते. कथेची शिकवण: कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक उंचीवरून त्याची योग्यता पारखणे चुकीचे आहे. लहान उंचीचे लोकसुद्धा आपल्या विचारांनी आणि ज्ञानाने महान होऊ शकतात. तुम्हाला कहाणी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.